हरिओम श्रीराम अंबज्ञ ओम मनस सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। जे जे मजसाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत नाही तक्रार राघवा। आमचा राघव आपला सद्गुरुराया बापूराया, या बापूरायांनीच माझी जीवनाची नौका कशी तरली हे मी इथे सांगू इच्छिते। माझे मिस्टर किरणसिंह नरेंद्रसिंह चुरी ते आता हयात नाही आहेत। 20 ऑगस्ट 2002 साली त्यांचं निर्वाण झालं। पण सद्गुरुतत्व कसं असतं बघा, आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जीवनामध्ये जे घडणार आहे ते होतंच। पण सद्गुरू काय करतो, आपल्याला साई सच्चरित्राचा अभ्यास करताना आपल्या बापूंनी शिकवले की तो काय करतो ते रहाटाचं काम करतो। हा जो सद्गुरू जो आहे तो रहाट कसा, तर माझ्या प्रारब्धाला नुसार जे काही वजन आहे ते मला तो उचलायला देत नाही, ते वजन तो स्वतःवरती घेतो। मी 108% सांगू इच्छिते बापूंच्या शब्दात। हा बापूंनी आपल्याला दिलेला 108% निर्वाणीचा शब्द तो कसा प्रत्ययाला येतो जीवनात वेळोवेळी, की ज्या वेळेला माझे मिस्टर त्यांचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता आणि ते अमरनाथ यात्रा घेऊन गेलेले, तिथून आले 2001 ची गोष्ट आहे ही, मे 2001 त्यांना टीबीची लागण झाली। टीबीची लागण झाली, डॉक्टर प्रल्हादसिंह प्रभुदेसाई यांच्याकडे दादांनी सांगितल्यानुसार ट्रीटमेंट सुरू होती। पण काही जंतू त्यांचे डोक्यामध्ये गेले होते। आता सिटी स्कॅन वगैरे रिपोर्ट केला, त्याच्यामध्ये ते काही आलं नाही। व्यवहार नित्याचे व्यवस्थित चालू होते। दादरला आमचं ऑफिस होतं, चालवायला घेतलं होतं आम्ही। माझी नोकरी नव्हतीच, कारण मी घरी होते, स्वतःचा बिझनेस असल्या कारणाने, आणि माझी मुलगी लहान होती वर्षाची, त्यामुळे मी घरी होते। आणि छान सुरुवात होती, पूर्ण बिझनेस जोरात होता। आणि हा प्रकार झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम व्हायला लागले। म्हणजे बाहेर जे ते टूर घेऊन जायत असत ते टूर नेणं त्यांना शक्य होईना, आणि फिट्स येणं वगैरे त्रास सुरू झाला। ट्रीटमेंट चालू होती, दादांचा शब्द ट्रीटमेंट सुरू राहू दे। आणि त्यांची ट्रीटमेंट प्रल्हाद प्रभुदेसाईंकडे असताना त्यांनी एक सांगितलं होतं, मला या गोष्टीचा तुम्हा सर्वांना सांगण्याचा उद्देश एकच आहे की सद्गुरूंचा शब्द काय असतो। प्रल्हादसिंह प्रभुदेसाई म्हणाले की दादा सांगतील त्यानुसार ट्रीटमेंट चालू केली, बाकी तू दादांशी बोल। त्यांना घेऊन पहिल्यांदा बापूंकडे मी गेले। डिसिलवाला प्रवचन चालू होतं, गुरुवारी मी त्यांना घेऊन गेले होते। आणि तेव्हा बापूंनी जे प्रवचन, आता मी खरंच सांगते मला निश्चित दिवस आठवत नाही आहे, पण बापूंनी प्रवचनामध्ये जे काही सांगितलं ते सगळं माझ्या मिस्टरांकरताच होतं। कारण त्यांच्यामध्ये जे जे बापू बोलत होते त्यांचा एक डायलॉग असायचा माझ्या मिस्टरांचा, की बम बम बोले आपला जो महादेव आहे ना, कारण त्यांना शंकर त्यांचा आराध्य होतं। बम बम भोले, ते भांग पितात, मद्य, हे सगळं आपल्याला देवाने दिलेलं आहे, त्यात चुकीचं काही नाही, हा एक समज असतो। तसा त्यांचाही एक समज होता। आणि त्याच प्रवचनामध्ये बापू फक्त याच विषयावर बोलले। त्यानंतर दादांकडे गेल्यानंतर दादांनी सांगितलं होतं की ट्रीटमेंट चालू असताना बिझनेसमध्ये कितीही मोठे डील आले, पार्टीज असेल, तरी कधीही प्यायचं नाही। पण आपण या गोष्टी विसरतो। प्रारब्ध आपण त्याला म्हणतो, पण ते प्रारब्ध म्हणजे काय, मला दिलेलं कर्म स्वातंत्र्य हे मी मानते। आणि त्या अनुषंगाने कुठेतरी काहीतरी चुकलं बिनसलं माहीत नाही, त्यातूनही सद्गुरू तत्व कसं असतं बघा। त्यांनी मला पुढे जाऊन माझ्या जीवनामध्ये असणारी 3.5 वर्ष जे संसार सुख होतं ते पुरेपूर दिलं। याचं कारण कसं, की त्यांना जेव्हा त्रास होत होता तेव्हा त्यांची ट्रीटमेंट शिरसाट म्हणून डॉक्टर मालाडला आहेत, त्यांचं क्लिनिक आहे, तिकडे त्यांना घेऊन गेलेले। प्रभुदेसाईंनी मला सांगितलं होतं MRI करावं लागेल। MRI करता त्यांना तिथे घेऊन गेले। MRI जेव्हा झाला त्यावेळेला मला शिरसाटांनी हात जोडले आणि सांगितलं की बाई तू हे रिपोर्ट्स आहेत ना, हे घेऊन तू डॉक्टर सुचित वैद्य यांच्याकडेच जा। म्हटलं काय झालं, तर त्यांनी मला दाखवला तो जो MRI होता, त्याच्यामध्ये मेंदूभोवती जे आवरण असतं त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं, ते पूर्णपणे ड्रेन झालेलं होतं, पूर्ण ड्राय झालेलं होतं। आणि तिकडे एक असा
बबल आलेला होता, गाठही म्हणू शकत नाही त्याला, एक बबल होता. आणि त्यांनी मला सांगितलं की मेडिकल टर्म्सनुसार अशा परिस्थितीतला माणूस कोमात जायला हवा. ही सर्वायव्हिंग, ते त्यांच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करत आहेत, फक्त बाहेर फिरणं बंद झालेलं. पण नॉर्मल हा माणूस असा कसा असू शकतो हे मला कळत नाही. माझ्या तोंडातून फक्त बापू एवढंच निघालं. कारण रिपोर्ट कळल्यानंतर मी फक्त पुढे त्यांना विचारलं की आता किती दिवस काय. ते मला काय म्हणाले की दिवस वर्ष काय मी काहीच सांगू शकत नाही, कारण हा रिपोर्ट माझ्या आकलनाच्या पलीकडचा आहे. म्हणजे माझा सद्गुरू कसा आहे बघा, की ज्या माणसाला जी काही व्याधी जडलेली आहे तो माणूस 6 महिन्यापूर्वी कोमात जायला हवा, तो नॉर्मल आहे, तो नित्याचे व्यवहार व्यवस्थित करतोय. मी अंबज्ञ म्हणते सद्गुरू रायाला, खरंच मी अंबज्ञ आहे की माझ्या प्रारब्धानुसार माझा जे 3.5 वर्षाचं संसार, म्हणजे म्हणतो ना 1 वर्षाचं संसार सुख होतं, ते माझ्या सद्गुरूंनी मला पुरेपूर अनुभवायला दिलं. कर्मस्वातंत्र्यानुसार आपल्याला ही गोष्ट निश्चित कळली पाहिजे की माझा सद्गुरू कसा कार्य करतो, माझ्यासाठी काय काय करतो. आता बिझनेस होता, सुरुवात केली होती मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे धडाधड सगळा आलेख पडायला सुरुवात झाली. कर्ज होतं बँकेचं बिझनेस सुरू करायला घेतल्यामुळे. मी नोकरी करत नव्हते कारण स्वतःचा बिझनेस होता. सगळी माणसं जी जोडलेली होती, पैसा जेव्हा आपल्या हातात नसतो ना, सगळी दुनिया पाठ फिरवते. पाठ फिरवत नाहीत फक्त हे चंडिकाकुल आणि ही परमत्रयी. आणि हे पदोपदी मी अनुभवलं. माझे मिस्टर 20 ऑगस्ट 2002 साली गेले. त्याच्या 15 दिवस आधी घर बसल्या मी आधी एका CA फर्ममध्ये होते, हरिभक्ती अँड कंपनीमध्ये. जेव्हा मी जॉब सोडला होता, तिकडच्या डिरेक्टरनी मला कॉल केला घरी आणि सांगितलं की अकाउंटंटची एक त्रिमूर्ती हॉलिडेजमध्ये वॅकन्सी आहे, तर तुला जायची इच्छा आहे का. बघा, मी कोणाला बोलले नाही, काहीही नाही, घर बसल्या मला जॉब मिळतो, तो पण त्रिमूर्ती हॉलिडेज. कारण ही त्रिमूर्ती माझी जी आहे ना, तिने ही माझी व्यवस्था केली होती. कारण मी जेव्हा MRI केला ना, सगळं किडूक मिडूक होतं, ते सगळं विकून माझ्या हातात फक्त 2000 शिल्लक होते. आणि प्रपंच चालवायचा होता. तो प्रपंच कसा चालवणार ह्याची काळजी माझ्या घराण्यातल्या मूळ पुरुषाला, माझ्या कर्त्या पुरुषाला. त्याने आपल्या लेकीला असं बसू दिलं नाही, घे तुला कोणापुढे हात पसरायला नको. आणि खरंच सांगते की सगळे पुढचे जे व्यवहार आहेत, बँकेचे व्यवहार होते, कर्ज होतं, सगळं सुरळीत मार्गी लागलं. माझे सासरे, त्यांना देखील पॅरालिसिस होता. मुलाचं असं झाल्यामुळे त्यांना BP हाय होऊन पॅरालिसिसचा अटॅक आला. पण बापू कृपेने ती व्यक्ती डोक्यातल्या वेन डॅमेज होऊन सुद्धा एक हात फक्त नीट चालत नव्हता, पण हिंडती फिरती होती. हे माझ्या सद्गुरूचंच अकारण कारुण्य नाही का. आज माझ्याकडे काही पुंजी नसताना आपण बघतो पॅरालिसिसचे पेशंट, बेड रिडन पेशंटना सांभाळण्याकरता प्रॅक्टिकली किती खर्च येतो किंवा मॅनपॉवर जी लागते हे मी कुठून आणणार होते. पण ही व्यक्ती व्यवस्थित होती. 10-1 महिन्यांनी 6 महिन्यांनी एक हॉस्पिटलची वारी करायचे. पण हा बापू परिवार जो माझ्या सद्गुरूंनी मला दिलेला होता, ते अक्षरशः डबे आणण्यापासून हॉस्पिटलमध्ये वेळ लावून बसण्यापर्यंत मी खरंच अंबज्ञ आहे. ह्या बापूंनी या रूपाने मला सहाय्य केलं, वेळोवेळी करतातच आहेत. आणि मग नंतर त्यांना सुद्धा ते एक मनामध्ये म्हणतो ना की एक विश्वास मिळाला की हा तुझा बापू आहे. पण ते उपासना करायचे नाहीत, मला अडवलं नाही पण त्यांनी कधी. आणि त्यांना एक प्रॉब्लेम झाला होता डोळ्याचा. त्यांच्या डोळ्यामध्ये असं काही एक म्हणजे मॉड्यूल असं निर्माण झालं होतं की लोटस हॉस्पिटल सांताक्रूजला त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आणि डॉक्टर मर्चंट म्हणून तिथे जे होते, त्यांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, खूप जोखमीचं ऑपरेशन आहे. त्यांनी सांगितलं की म्हणजे दिवस वगैरे फिक्स केला. आणि त्यांना प्रचंड टेन्शन आलं की माझा डोळा जाईल की काय. आणि मला ते म्हणाले, तुझा बापू आहे ना, त्यांना सांग, तू म्हणतेस ना बापू सगळं करतोय, मग माझा डोळा बरा करेल का तुझा बापू. मी त्यांना एकच म्हटलं, तुम्ही म्हटलं, त्यांनी ऐकलं. आणि बापूंचा फोटो होता. बापूंच्या फोटोकडे पाहून म्हटलं की बापू, तुम्हाला सांगितलंय त्यांनी, मला माहिती आहे काय होणार आहे पुढे. आणि मी हसतेस काय, सासऱ्याची अशी अवस्था आणि तू हसतेस, असं म्हणून ते निघून गेले. आणि 2 तासांनी मला घरी फोन आला. पब्लिक फोनवरनं माझे सासरे फोन करून रडत रडत मला सांगायला लागले की त्या डॉक्टरने चेकअप केलं आहे आणि त्यांनी सांगितलं
की ते मॉड्यूल जे दिसत होतं ते आता दिसत नाही आहे आणि त्यांचं ऑपरेशन करायची गरज नाही. तुझा बापू काय आहे, कोण आहे, तू मला त्यांच्याकडे घेऊन जा. म्हणजे बघा कसं आहे. आणि आपला बापू ना आपल्याला नेहमी आद्यपिपा सांगतात की हा लबाड आहे. हा खरंच लबाड आहे. त्याला ज्याला बरोबर आणायचं असतं ना त्याला बरोबर तो खेचून घेऊन येतो. अगदी म्हणतात ना चिडीच्या पायाला दोर बांधून. असा तो सद्गुरू आहे माझा, प्रेमळ. आणि हे प्रेम ना मला इतका आनंद झाला की त्यांनी ते इतक्या कळवळीने म्हटलं की चला, की ह्यांच्या मनात जो काही किंतु होता ना तोही निघून गेला. म्हणजे आनंदमय जे घर झालं आमचं. आणि मग त्यानंतर सगळा आनंदी आनंद. उपासनेला जायचे. मी सेवेला जाताना त्यांची जी थोडीशी नाराजी असायची ती पण मिटली. आणि काय झालं की आमची बिल्डिंग डिमॉलिश करायची वेळ होती. 2007ची गोष्ट आहे ही. आपल्याला माहिती आहे की सगळीकडे जेव्हा रिडेव्हलपमेंटला जातो तेव्हा किती त्रास असतो आपल्याला की सगळी जागा शोधा, हे करा. पण आपलेच एक बापू भक्त आहेत, त्यांची जागा मला विनासायास मिळाली. फक्त परिमाण काय तर बापू भक्त. एकट्या मुलीला घेऊन एका बाईनी राहणं यासाठी एक धैर्य जे लागतं ते माझ्या सद्गुरूंनी मला दिलं. सासऱ्यांची अवस्था बिकट, म्हणजे मध्ये मध्ये त्यांना अटॅक यायचे, त्यामुळे त्यांची व्यवस्था करणं गरजेचं होतं. बिल्डरने जे काही पैसे दिले होते त्याच्यामध्ये भाडं तो द्यायचा. ते भाडं जे काही आहे ते भाडं केशवसृष्टीमध्ये वानप्रस्थाश्रम म्हणून संस्था आहे, तिकडे त्यांची व्यवस्था झाली. तिकडे ते भाडं, त्या भाड्यामध्ये त्यांचं ट्रीटमेंट आणि तिकडचं भाडं हे पण व्यवस्थित मॅनेज झालं. आणि मी ज्या घरात राहत होते त्या बापू भक्तांनी एक छदामही न घेता 2.5 वर्ष माझी बिल्डिंग बापू कृपेने पूर्ण होईपर्यंत एक छदामही न घेता त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये मला राहायला दिलं. मी खरंच अंबज्ञ आहे. आजच्या काळात सांगा की अशी माणसं तुम्हाला कुठे मिळणार? हे फक्त इथेच होऊ शकतं. या सद्गुरूच्या छत्राछायेखाली जे आहेत श्रद्धावान, तिथेच हे प्रेम मिळू शकतं, ही सिक्युरिटी मिळू शकते. आणि त्याच्यानंतर आमची बिल्डिंगही झाली. त्यावेळेला ॲलोकेशन जे केलं गेलं त्यावेळेला पण मी शनिवार होता, उपासनेची वेळ होती. ॲलोकेशन जेव्हा करायचं होतं त्यावेळेलाही काही जे काही तिकडे चेअरमन वगैरे होते त्यांनी उलटसुलट व्यवहार केलेले. तुम्हाला जी रूम येणार ती म्हणजे आपापसात वाटून घेतल्या होत्या. त्यांना फ्रंटची रूम वगैरे वगैरे असे काही प्रकार होते. मी तिकडे फक्त बापूंना म्हटलं, बापू आता आपल्याला उपासनेला जायचं आहे, 6:30ला उपासना केंद्रावरती पोचलं पाहिजे. 6 वाजता मीटिंगला बोलवलं, धावत गेले. बापूंना म्हटलं तुमचं घर आहे, जे काही करायचं ते तुम्ही करा. आणि जे काही त्या चेअरमननी ॲलोकेशन स्वतःच्या मर्जीने केलं होतं ते सगळं फिसकटलं. बिल्डर आला तिथे आणि त्याने सांगितलं की जे आम्ही तुम्हाला पहिल्या वेळेला जसे रूम होते नंबर तसेच तुम्हाला ॲलोकेट केलं गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे बापूंच्या इच्छेने फ्रंटला जी सगळ्यांना हवी असते फ्रंटला रूम, ती बापूंचं घर त्यानुसार आलं. मला काही करायला लागलं नाही. चावी घेतली आणि दुसऱ्या दिवशी नेऊन सासऱ्यांच्या हातात दिली. बस. आणि त्यानंतर हा सगळा आनंद. आता जेव्हा वेळेला मी त्या घरात राहत होते, ज्या बापू भक्तांचं घर होतं, तेव्हाचा अनुभव सांगते. मी जे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करते तिकडे मला आमचे इरानियन्स वगैरे असे फॉरेनर ग्रुप येतात, त्यांना अटेंड करायला जावं लागतं एअरपोर्टला. ती एअरपोर्ट ड्युटीला आमच्याकडे फार त्या दिवशी असा प्रॉब्लेम झालेला की जे तिघही जणं खूप बिझी होते आणि वेगळ्या वेगळ्या डेस्टिनेशन्सना त्यांना ड्युटी ॲलोकेट केल्या गेलेल्या. आणि मला इंटरनॅशनल एअरपोर्टला एका इराणी ग्रुपला रिसीव्ह करायला जायचं होतं. 10:30ची फ्लाईट होती त्यांना रिसीव्ह करण्याकरता. आणि मी सकाळी उठून पटापट आवरत होते आणि त्यावेळेला गॅस संपला म्हणून मी गॅस सिलेंडर बदलायला घेतलं आणि रेग्युलेटर लावत होते. काही केल्या ते रेग्युलेटर लागेच ना. आता मी म्हटलं बापू कसं आता माझं होणार, एकतर एवढं प्रचंड SV रोडला प्रचंड ट्रॅफिक असतं, मला वेळेत पोचायचं आहे. असं करून मी तो रेग्युलेटर लावला, खेचून पाहिला, व्यवस्थित लागला असं मला वाटलं, पण तो लागलेला नव्हता. आणि गॅस मी बाहेरच ओढलेला. पटापट पाणी तापवायला ठेवलं होतं आणि माचीसची काडी ओढली. माचीसची काडी ओढल्यानंतर क्षणार्धामध्ये त्या सिलेंडरच्या तोंडाने पेट घेतला. आणि पेट कसा घेतला, एखादा स्टोव पेटल्यावर कसं दिसतं की चारी बाजूनी ते पूर्ण मूग पेटलं. आता आपल्याला अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पण सद्गुरूंनी माझ्याकडनं करून घेतला होता, त्यामुळे ते बघण्याचं धैर्य मला आलं. हे मी एवढ्याचसाठी सांगते की जेव्हा आपल्यावर खरंच ही वेळ येते, आपल्याला त्या वेळेला मॉकड्रिलमध्ये वेळोवेळी सांगितलं जातं
त्यावेळेला आपण मजेत सगळं मॉकड्रिल करत असतो, कारण तेव्हा खरं तर काही कॅलॅमिटीज म्हणजे काही प्रसंग आलेला नसतो, आपत्ती आलेली नसते. पण जेव्हा ती आपत्ती येते त्यावेळेला जे मनोधैर्य आपलं खच्चीकरण होतं, तर ते धैर्य म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंनी मला तेव्हा दिलं. मी फक्त जोरात ओरडले बापू म्हणून. माझी मुलगी आणि माझी आई घरात झोपलेले होते, त्यांनाही देखील तो आवाज गेला नाही, कारण ते आवाजही फुटत नव्हता. आणि मी जवळच एक छोट्या टोपात, म्हणजे आकाराने एवढा टोप होता तो, त्याच्यात पाणी होतं, ते घेतलं आणि त्याच्यावरती बापूंना हाक मारून ते त्या मुखावरती त्या सिलेंडरवरती टाकलं. आणि बापू बापू बापू, मी ते उघडायचं पण धैर्य नाही माझ्यात. प्रचंड तो टोप तापला आणि मी हात काढला आणि मग कपड्याला धरून ते काढलं तर धूर येत होता, गॅस विझला होता. मला कळलं की काहीतरी हे मोठं झालेलं आहे. मी लगेच फोन केला गॅस एजन्सीमध्ये, त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर असं असं झालेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या इंजिनियरला पाठवा. त्यांनी त्या मेकॅनिकला पाठवलं. मेकॅनिकनी आल्यानंतर सगळं चेक केलं आणि मला विचारतो काय झालं, कारण तोपर्यंत मी त्याला तो चेक करेपर्यंत मी काहीही बोलले नाही. त्याने लावला आणि मला त्याने काय विचारावं, आपको ये लगाने को नहीं आता है क्या? मी म्हटलं अरे भैया लगाने को यहाँ पे क्या हुआ आपको पता नहीं. आणि मग झालेला वृत्तांत मी तंतोतंत त्याला सांगितला. ते सांगितल्यानंतर एखाद्या वेड्या बाईकडे बघतात त्या नजरेने तो माझ्याकडे बघत होता. आप जो बोल रहे हो मुझे बताया, ऑफिस में जाके मत बोलो, कोई बिलीव नहीं करेगा. ये अरे अब तक आप जो बोल रहे हो कि ये आग लगी है तो ये जल जाना चाहिए था, इधर तो कुछ भी नहीं हुआ. आता इधर कुछ भी नहीं हुआ, त्यांना काय माहिती की माझा सद्गुरू काय आहे. अरे तो माझा साई आहे, सटक्यावरती सटका टाकून तो आग कंट्रोल करू शकतो. हाच माझा अनिरुद्ध आहे. त्याने फक्त नजर टाकली आणि ते मोठी आपत्ती टळली. आता बघा ही आपत्ती टळली, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी बापूंनी साध्य केल्या. एक तर म्हणजे ज्या बापू भक्तांनी ते घर मला दिलं होतं राहायला, त्या सिलेंडरचा जर स्फोट झाला असता तर केवढा मोठा परिसर बेचिराग झाला असता. त्यांनी दिलेल्या घराचे तर नुकसान झालंच असतं. दुसरं म्हणजे जीवितहानी झाली असती ती गोष्ट वेगळी. आणि तिसरं म्हणजे माझ्या ऑफिसने जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली होती की त्या ग्रुपला आणायला मला वेळेत जायचं होतं, 10:30पर्यंत मला रिपोर्टिंग होतं, तिथे पोचायचं होतं, ते तर मला शक्यच नसतं झालं आणि तिथेही फार गडबड झाली असती. म्हणजे सद्गुरूंनी या तिन्ही गोष्टी एकाच कटाक्षामध्ये साध्य केला. आणि मी खरंच सांगते पटापट आवरून, मी माझ्या आईला पण सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. ती उठली की मेकॅनिक का आलाय, काहीही सांगितलं नाही. हा सगळा वृत्तांत मी संध्याकाळी तिला येऊन घरी सांगितला. आणि तिकडनं मी जी निघाले तयारी करून SV रोडला मी रिक्षा पकडली. SV रोडचं ट्रॅफिक जे आहे ते एरवी तुम्हाला 1.5 तास लागतो. माझ्या घरी मी 9:30 वाजता होते, पण मी 10:05 वाजता एअरपोर्टला हजर होते. आणि माझं जे मला नेमून दिलेलं काम आहे ते सुद्धा मी वेळेत करू शकले. म्हणजे काय बोलावं आता, हे सांगायला गेलं तर मालिका खूप मोठी आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणून जाता जाता एकच फक्त गोष्ट सांगते की आत्मबलला आई आम्हाला सांगते की म्हणजे मी असं ऐकलं होतं, माझं आत्मबल यावर्षी झालं 2015 साली, पण मी असं बऱ्याच ऐकलं होतं सगळ्या माझ्या श्रद्धावान मैत्रिणींकडून की जळमटं वगैरे आई कसं आपल्याला सगळं शिकवते की एक उत्तम गृहिणी कसं असावं. रविवारचा दिवस होता, मी वरती एकदा बघितलं आणि वरती जळमट दिसलं. म्हटलं या क्षणाला माझे आई बापू घरी आले ना तर त्यांना कसं वाटेल की हे जळमटं दिसतात, साफ करायला हवी. आणि मी झाडू घेतली आणि वर चढले. आणि वर चढताना आमचा पलंग आहे इथे, या बाजूला मोठं असं टेबल आहे, म्हणजे त्याच्यावरती TV किंवा असं टेप रेकॉर्ड आम्ही ठेवतो. आणि खिडकी आहे, ती खिडकी फार उंच होती आणि मी मुळात उंच. स्टूल सापडलं नसल्यामुळे मी काय केलं, एक पाय त्या पलंगाच्या कठड्यावर ठेवला, दुसरा त्याच्यावर ठेवला. जळमटापर्यंत हात पोचत नव्हता म्हणून खिडकीवर चढले आणि जळमट साफ करते. खाली खुर्ची होती आणि ते करत असताना अचानक माझा पाय सटकला. आता जागा होती एवढीशी, इतकी नॅरो जागा, तिथे सगळ्या टोकदार वस्तू होत्या. आणि मी जी पडले, बापू म्हणून ओरडले, आणि मी जी पडले ना ती कशी पडले की हातावर कोणीतरी झेलावं. म्हणजे तिकडनं मी अलगद बसले, बसून माझे हात आणि पाय असे एकत्र, आपण त्रिशंकू अवस्था म्हणतात तशी मी ती अलगद त्या खुर्चीवर पडले.
त्याला फोमची गादी होती, त्यामुळे माझ्या कमरेला लागलं नाही आणि तिकडून कुणीतरी अलगद उचलून जमिनीवर ठेवावं अशी हळूच सरकून मी जमिनीवर पडले. आणि हे सगळं क्षणार्धात झालं आणि मी फक्त डोळे ताणून ताणून समोर जो बापूंचा फोटो होता त्या फोटोकडे बघते. मला बापू म्हणण्याची पण माझ्यामध्ये त्राण नव्हतं की काय झालं असतं जर माझ्या मागच्या म्हणजे मागच्या मेंदूला, लहान मेंदूला मार लागला असता, कारण तिथे अणकुचीदार वस्तू होत्या. काही न होता असं त्या सद्गुरूंनी मला झेललं. नाहो तुझ्या प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा. बाबा, मी अंबज्ञ आहे. आय लव्ह यू माय डॅड फॉर एव्हर. ऑल इज वेल डॅड, ऑल इज वेल. एक विश्वास असावा पुरता, करता हरता बापू ऐसा. त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.